नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजी राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेस विरोधाचा ठराव टाकळी ग्रामस्थांकडून एकमताने मंजूर. शिरोळ तालुक्यातील दानवड येथील कृष्णा दूधगंगा नद्यांच्या संगमावरून इचलकरंजीसाठी राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना करण्याचे नियोजन शासकीय स्तरावर सुरू आहे. प्रत्येक वर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरं जात असताना इचलकरंजी शहराची पाणी योजना इथल्या भागावर लादली तर इथल्या भागाचा पार सत्यानाश होईल. त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाकडून लोकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे टाकळी ग्रामस्थांकडून या विषयावर विशेष ग्रामसभा बोलवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज प्रशासक रवी कांबळे यांच्या आदेशाने व त्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. सभेचे स्वागत ग्रामसेवक श्री मुल्ला यांनी केलं. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, विनोद पाटील, रणजित पाटील, BS पाटील, अमर पाटील यांनी सभेला मार्गदर्शन करत आपली मते मांडली. राजापूर बंधाऱ्याजवळ महाराष्ट्राची पाण्याची हद्द संपते, त्यामुळे एकतर कर्नाटकला पाणी सोडलं तर टाकळी गावाला पाणी मिळतं. दूधगंगा तर उन्हाळ्यात कोरडी ठाक असते. टाकळी गावातील लोकांनी दूधगंगेच्या काळंबवाडी धरणासाठी आपल्या जमिनी देऊन त्याग सोसलेला आहे. असं असताना सुद्धा दूधगंगेचे पाणी टाकळी गावाला मिळत नाही. दोन्ही नद्या उन्हाळ्यामध्ये कोरड्या पडतात. दरवर्षी पीक वाळतात. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. प्रत्येक वर्षी परिसराला तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. तसेच इचलकरंजी शहराच्या प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगा कृष्णा नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे टाकळी गावाने नवीन पेयजल योजना दूधगंगा नदीवरून केली आहे. त्यामुळे त्या योजनेला सुद्धा पुरेसं पाणी मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये इचलकरंजी शहरासाठी पाणी देणं अशक्य आहे. इचलकरंजी शहरासाठी यापूर्वी कुरुंदवाड येथून पाणी दिलेलं आहे. परत शिरोळ तालुक्यातून पाणी मागणं हा न्याय कुठला, असा सवाल यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आला. गेली कित्येक वर्षे इचलकरंजी शहराच्या प्रदूषित पाण्याचा त्रास शिरोळ तालुक्याला होतो. त्यामुळे त्यांनी त्यांची पंचगंगा प्रदूषणमुक्त करून तेथूनच पाणी उपसा करावा. आमच्या हक्काचे पाणी अजिबात देणार नाही, अशा घोषणा करत टाकळी ग्रामस्थांनी इचलकरंजी शहरासाठी नियोजित राधाकृष्ण पाणी योजनेस विरोधाचा ठराव एकमतानं मंजूर केला. तसेच ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा विभाग तसेच जिल्हाधिकारी यांना पाठवण्याचे ठरले. यावेळी संभाजी पाटील, श्रीधर भोसले, विजय पाटील, संतोष गायकवाड, नवनाथ पाटील, रोहन पाटील, तातोबा शिरहट्टी, अरुण पाटील, आनंदराव पाटील, किरण पाटील, संजय पाटील, सुशील पाटील, धनाजी पाटील, रणजित पाटील, सागर पाटील, अजित पाटील, शशिकांत कदम, रोहित शिरहट्टी उपस्थित होते. यातील कृष्णा दूधगंगा संगमावरून इचलकरंजी शहरासाठी नियोजित पाणीपुरवठा योजना करण्याची शासनाने घोषणा केलेली आहे. पण या भागाचा कुठेही विचार न करता या ठिकाणी योजना एकंदरीत लोकांचा विचार न घेता ही लादली जात आहे. या ठिकाणी 2000 म्हणजे गेली 20 वर्षापासून हा भाग सगळा भीषण पाणी टंचाईला सामोरं जातोय. या ठिकाणी राजापूर बंधाऱ्यापासून पाणी सोडलं तर कर्नाटकला ते आम्हाला सांडपाण्यावर आम्ही त्या ठिकाणी अवलंबून आहे. दूधगंगेसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमच्या जमिनी देऊन काळंबवाडी धरणासाठी त्याग सोसलेला आहे. परंतु त्या ठिकाणचं पाणीसुद्धा आपणाला या शेवटच्या टोकाला येत नाही. अशी परिस्थिती असताना या ठिकाणाहून पाणी उपसा करण्याचा शासनानं जो घाट घातलेला आहे त्याला विरोध करायचा म्हणून आज टाकळी ग्रामपंचायतीमध्ये ह्याच्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी हा विषय बहुमतानं या योजनेला विरोध करण्याचा बहुमतानं ठराव पास केलेला आहे. त्याबद्दल टाकळी ग्रामस्थांचं आणि या परिसरातील सर्व नागरिकांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि हा जी योजना आहे ही शासनानं ह्या गोष्टीचा लोकांचा मताचा आदर करून या ठिकाणी रद्द करावी असं मी शासनाला सांगतो. अन्यथा लोकांच्या रोषास सामोरं जावं लागेल हा इशारा सुद्धा देतो.